बाबासाहेबांचं आवडतं वाद्य कोणतं? वयाच्यासाठी शिकले कला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जितके कर्तव्य कठोर होते तितके संगीत प्रेमी देखील होते. एक वाद्य शिकण्याची त्यांची मनापासून इच्छा होती. आयुष्यभर हाल, अपेक्षा, अपमान, भेदभाव झेलल्यानंतर तसंच पुढील काळात सामाजिक आणि राजकीय कार्यात स्वतःला झोकून दिल्यानं त्यांना मनासारखं कधीही काही करताच आलं नाही. पण अखेर आयुष्याच्या शेवटच्या काळात त्यांनी व्हायोलिन शिकण्याचा निर्णय घेतला. आवर्जून वेळ काढून तब्बल 2 वर्ष ते हे वाद्य शिकले. बळवंत साठे यांनी बाबासाहेबांना व्हायोलिन वाजवायला शिकवलं. हे शिकत असताना त्यांनी व्हायोलिन हाऊ टू मास्टर इट हे पुस्तकही भेट म्हणून दिलं. वयाच्या साठीत बाबासाहेबांना मधुमेहाचा त्रास बळावला होता. त्यामुळे बराच वेळ व्हायोलिन शिकताना त्यांना शरीर साथ देत नसत. थोडा वेळ व्हायोलिन वाजवल्यानंतर ते बाजूला ठेवून देत. काही वेळानं पुन्हा वाजवायला सुरुवात करत. पण बाबासाहेब शरीराच्या सर्व विकारांवर मात करत व्हायोलिन शिकलेच. बाबासाहेब आंबेडकर हे प्रचंड जिद्दी व्यक्तिमत्व होते. लहानपणी त्यांना संस्कृत शिकण्याची इच्छा असतानाही सामाजिक बंधनांमुळे ते शिकता आलं नाही. पण मोठं झाल्यावर तेही भाषा शिकले. तसेच सामाजिक बंधनं नसली तरी गरिबी आणि परिस्थितीची बंधनं असल्याने त्यांना व्हायोलिन शिकता आलं नसेल. पण आपल्या शेवटच्या काळातही ही कला शिकलेच.